Hello everyone, welcome back to SP's English World YouTube channel. Let's continue our series of words. And our first word is really. Really means खरेच, खरोखर किंवा प्रत्यक्षात. You look really stunning. You look really stunning. तू खरोखरच खूप सुंदर दिसतोस. Next word rear. Rear means मागील, मागचा किंवा पार्श्व. Knock at the rear entrance. Knock at the rear entrance. मागच्या प्रवेशद्वारावर ठोठावा. Reason. Reason means कारण किंवा तर्कशक्ती. There is no reason to complain. There is no reason to complain. तक्रार करण्याचे काही कारण नाही. Reasonable. Reasonable means वाजवी किंवा अगदी स्वीकारनीय, उचित किंवा reasonable means योग्य, ठीक, व्यावहारिक, शहाणपणाचे, समजूतदार किंवा पटणारे. आणि reasonable means वाजवी म्हणजे काय तर आपल्याला परवडणारे असे. He made us a reasonable offer for the car. He made us a reasonable offer for the car. त्याने आम्हाला गाडीसाठी वाजवी ऑफर दिली किंवा त्याने आम्हाला गाडीसाठी परवडणारी ऑफर दिली. Reasonable means वाजवी, योग्य, व्यावहारिक, शहाणपणाचे, पटणारे किंवा समजूतदार. Rebel. Rebel means बंड करणे किंवा बंडखोर. He was known as a rebel at school. He was known as a rebel at school. शाळेत तो बंडखोर म्हणून ओळखला जात असे. नेक्स्ट वर्ड रिसीट. रिसीट मीन्स पावती म्हणजे एखाद्या कामाचे तुम्ही पैसे दिले आहेत असे दाखवणारी पावती. रसीद मीन्स रिसीट. द रिसीट इज युअर प्रूफ ऑफ परचेस. द रिसीट इज युअर प्रूफ ऑफ परचेस. पावती ही तुमच्या खरेदीचा पुरावा आहे. रिसीव. रिसीव मिळणे, स्वीकार करणे. रिसीव मीन्स मिळणे, स्वीकार करणे म्हणजे एखाद्याने तुम्हाला दिलेली किंवा पाठवलेली गोष्ट मिळणे किंवा पोहोचणे किंवा एखाद्याने आपल्याला पाठवलेल्या दिलेल्या गोष्टीचा स्वीकार करणे मीन्स रिसीव. लास्ट वीक आय रिसीव्ड अ लेटर फ्रॉम अन ओल्ड फ्रेंड. लास्ट वीक आय रिसीव्ड अ लेटर फ्रॉम अन ओल्ड फ्रेंड. गेल्या आठवड्यात मला एका जुन्या मित्राचे पत्र मिळाले. रिसंट. रिसंट अलीकडचा. Many changes have occurred in recent years. Many changes have occurred in recent years. अलीकडच्या वर्षात अनेक बदल झाले आहेत. Recently. Recently means अलीकडे, हल्ली किंवा अगदी अलीकडे, नुकतेच means recently. She was working here till recently. She was working here till recently. ती अलीकडेपर्यंत इथेच काम करत होती. रिसेप्शन. रिसेप्शन मीन्स स्वागत कक्ष, रिसेप्शन किंवा स्वागत समारंभ. रिसेप्शन मीन्स स्वागत कक्ष, रिसेप्शन किंवा स्वागत समारंभ म्हणजे महत्वाच्या व्यक्तीच्या स्वागतासाठी किंवा एखाद्या गोष्टीचा समारंभ करण्यासाठी आयोजित केलेली पार्टी किंवा समारंभ. किंवा रिसेप्शन म्हणजे रिसेप्शन स्वागत कक्ष एखाद्या ऑफिसमध्ये किंवा एखाद्या हॉस्पिटलमध्ये जे रिसेप्शन असतं किंवा सुरुवातीला आपण ज्या ठिकाणी चौकशी करायला जातो असे ठिकाण म्हणजे रिसेप्शन. इफ यू गो आउट लिव्ह युअर की ॲट द रिसेप्शन. इफ यू गो आउट लिव्ह युअर की ॲट द रिसेप्शन. जर तुम्ही बाहेर गेलात तर तुमची चावी रिसेप्शनवर ठेवा. रिसेप्शनिस्ट. रिसेप्शनिस्ट मीन्स स्वागतकार. द रिसेप्शनिस्ट स्माइल्ड पोलाइटली. The receptionist smiled politely. Receptionist विनम्रपणे हसली. Recess. Recess means मधली सुट्टी. She went somewhere in the recess. She went somewhere in the recess. ती सुट्टीत कुठेतरी गेली होती. Recession. Recession means मंदी म्हणजे उद्योगधंद्यातील मंदी. The economy is in recession. The economy is in recession. अर्थव्यवस्था मंदीत आहे. Recipe. Recipe means पाककृती. I need some apples for this recipe. I need some apples for this recipe. मला या रेसिपीसाठी किंवा मला या पाककृतीसाठी काही सफरचंद हवे आहेत.
रिसाइट रिसाइट मीन्स पाठन करणे. रिसाइट मीन्स पठन करणे किंवा पाठ करणे. रिसाइट द पोएम फ्रॉम द बिगिनिंग. रिसाइट द पोएम फ्रॉम द बिगिनिंग. सुरुवातीपासून कविता पुन्हा पाठ करा. रेसिटेशन रेसिटेशन मीन्स पठन. शी कंटिन्यूड हर रेसिटेशन. शी कंटिन्यूड हर रेसिटेशन. तिने तिचे पठन चालू ठेवले. रेकग्निशन मीन्स ओळख किंवा मान्यता. रेकग्निशन मीन्स ओळख किंवा मान्यता. ही हॅज चेंज्ड बियॉन्ड रेकग्निशन. ही हॅज चेंज्ड बियॉन्ड रेकग्निशन. तो ओळखण्यापलीकडे बदलला आहे. रेकग्नाइज रेकग्नाइज मीन्स ओळख पटणे किंवा ओळखणे. रेकग्नाइज मीन्स ओळख पटणे, ओळखणे. I recognized him, but I couldn't remember his name. I recognized him, but I couldn't remember his name. मी त्याला ओळखले, पण मला त्याचे नाव आठवत नव्हते. रेकमेंड रेकमेंड मीन्स शिफारस करणे. रेकमेंड मीन्स शिफारस करणे म्हणजे एखादी व्यक्ती किंवा गोष्ट चांगली असून दुसऱ्या एखाद्याने ती वापरावी किंवा वापरून पाहावी असे म्हणणे. शिफारस करणे किंवा सुचवणे, एखादी गोष्ट सुचवणे मीन्स रेकमेंड. I recommend this book to all my students. I recommend this book to all my students. मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक शिफारस करतो किंवा मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हे पुस्तक सुचवतो. रेकॉर्ड रेकॉर्ड मीन्स लिखित नोंद किंवा नोंद करणे. रेकॉर्ड मीन्स लिखित नोंद किंवा नोंद करणे म्हणजे काय घडले, काय केले वगैरेची लेखी नोंद करणे किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादी गोष्टीविषयी माहीत असलेल्या खऱ्या गोष्टी, घटना वगैरे लिहून ठेवणे मीन्स रेकॉर्ड. टीचर्स कीप रेकॉर्ड ऑफ चिल्ड्रन्स प्रोग्रेस. टीचर्स कीप रेकॉर्ड ऑफ चिल्ड्रन्स प्रोग्रेस. शिक्षक मुलांच्या प्रगतीच्या नोंदी ठेवतात. रिकॉर्डर रिकॉर्डर मीन्स नोंद ठेवणारा. रिकॉर्ड मीन्स नोंद ठेवणे अँड रिकॉर्डर मीन्स नोंद ठेवणारा म्हणजे जो व्यक्ती नोंद ठेवतो तो व्यक्ती मीन्स रिकॉर्डर. ही वर्क्स ॲज अ रिकॉर्डर इन द सिटी कोर्ट. ही वर्क्स ॲज अ रिकॉर्डर इन द सिटी कोर्ट. तो शहर न्यायालयात रेकॉर्डर म्हणून काम करतो. रिकव्हर रिकव्हर मीन्स आजारातून बरे होणे. रिकव्हर आजारातून बरे होणे. It took him 2 months to recover from the surgery. It took him 2 months to recover from the surgery. शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी त्याला 2 महिने लागले. रेक्टँगल रेक्टँगल मीन्स आयत. He drew a rectangle on the blackboard. He drew a rectangle on the blackboard. त्याने ब्लॅकबोर्डवर एक आयत काढला. रिसायकल रिसायकल प्रक्रिया करणे किंवा पुनर्वापर करणे. रिसायकल मीन्स प्रक्रिया करणे किंवा पुनर्वापर करणे म्हणजे वापरलेल्या वस्तू किंवा माल यांच्यावर ते पुन्हा वापरता येतील अशी प्रक्रिया करणे किंवा तेच पुन्हा वापरणे मीन्स रिसायकल. यू कॅन रिसायकल दिस बॉटल्स. यू कॅन रिसायकल दिस बॉटल्स. तुम्ही या बाटल्यांचा पुनर्वापर करू शकता. रेड रेड लाल. She was wearing a red dress. She was wearing a red dress. तिने लाल रंगाचा ड्रेस घातला होता. Reduce reduce कमी करणे. He is trying to reduce expenses. He is trying to reduce expenses. तो खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. Reduction reduction means कपात किंवा घट. Reduction means कपात किंवा घट. This represents a reduction of 5% in real terms. This represents a reduction of 5% in real terms. हे प्रत्यक्षात 5% घट दर्शवते. Refer refer means उल्लेख करणे किंवा संदर्भ देणे. Refer means उल्लेख करणे किंवा संदर्भ देणे. Don't refer to the matter again. Don't refer to the matter again. पुन्हा त्या प्रकरणाचा उल्लेख करू नका. रेफरी रेफरी मीन्स पंच. रेफरी मीन्स पंच म्हणजे खेळात नियम पाळले जातात की नाही हे पाहण्यासाठी किंवा खेळाडूंनी नियम न मोडता खेळावे
हे पाहण्यासाठी असलेला एक अधिकारी मीन्स पंच, रेफरी. Her teacher agreed to act as a referee. Her teacher agreed to act as her referee. तिच्या शिक्षिकेने पंच म्हणून काम करण्यास सहमती दर्शवली. रेफरन्स. रेफरन्स मीन्स उल्लेख किंवा संदर्भक. रेफरन्स मीन्स उल्लेख किंवा संदर्भक. Avoid any reference to his illness. Avoid any reference to his illness. त्याच्या आजाराचा कोणताही उल्लेख टाळा. आणि नेक्स्ट सेंटेन्स आहे The guidebook can be useful for the future reference. The guidebook can be useful for the future reference. भविष्यातील संदर्भासाठी मार्गदर्शक पुस्तक उपयुक्त ठरू शकते. Refine. Refine means शुद्ध करणे. Refine means शुद्ध करणे. Their daily work is to refine crude oil. Their daily work is to refine crude oil. त्यांचे दैनंदिन काम कच्चे तेल शुद्ध करणे आहे. रिफॉर्म. रिफॉर्म मीन्स सुधारणा करणे. रिफॉर्म सुधारणा करणे म्हणजे एखादी प्रणाली किंवा एखादा कायदा अधिक चांगला करण्यासाठी तो बदलणे, त्याच्यामध्ये सुधारणा करणे मीन्स रिफॉर्म. The law is in urgent need of reform. The law is in urgent need of reform. कायद्यात तातडीने सुधारणा करण्याची गरज आहे. रिफ्रेश. रिफ्रेश मीन्स ताजेतवाने करणे म्हणजे एखाद्या व्यक्तीचा किंवा गोष्टीचा थकवा घालवणे किंवा ताजेतवाने करणे, त्यांना टवटवी आणणे मीन्स रिफ्रेश. अ कप ऑफ टी विल रिफ्रेश यू. अ कप ऑफ टी विल रिफ्रेश यू. एक कप चहा तुम्हाला ताजेतवाने करेल. रेफ्यूज. रेफ्यूज मीन्स आश्रय, आश्रयस्थान किंवा आसरा. We had to take refuge under a tree while it rained. We had to take refuge under a tree while it rained. पाऊस पडत असताना आम्हाला झाडाखाली आश्रय घ्यावा लागला. रेफ्युजी. रेफ्युजी मीन्स निर्वासित किंवा आश्रयार्थी. निर्वासित किंवा आश्रयार्थी म्हणजे काय, तर युद्धामुळे, दुष्काळामुळे किंवा एखाद्या राजकीय कारणामुळे वगैरे स्वतःचा देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेणारा माणूस मीन्स निर्वासित किंवा आश्रयार्थी. Many of the refugee villages are in isolated areas. Many of the refugee villages are in isolated areas. अनेक निर्वासित गावे एकाकी भागात आहेत. रिफंड. रिफंड मीन्स परतावा किंवा परत देणे मीन्स पैसे परत देणे. रिफंड मीन्स परतावा म्हणजे पैशांचा परतावा किंवा पैसे परत देणे मीन्स रिफंड. We will refund you your money in full. We will refund you your money in full. आम्ही तुमचे पैसे पूर्णपणे परत करू. रिफ्युजल. रिफ्युजल मीन्स नकार किंवा अस्वीकार. रिफ्युजल नकार किंवा अस्वीकार म्हणजे एखादी गोष्ट करण्यास नकार देणे किंवा स्वीकारण्यास नकार देणे मीन्स रिफ्यूज. I can't understand her refusal to see me. I can't understand her refusal to see me. तिने मला भेटण्यास नकार देणे मला समजत नाही. रिफ्यूज. रिफ्यूज मीन्स नकार देणे किंवा नामंजूर करणे. रिफ्यूज. रिफ्युजल मीन्स नकार किंवा अस्वीकार म्हणजे ते नाऊन आहे. देन इट्स रिफ्यूज. रिफ्यूज मीन्स वर्ब विच इज नकार देणे किंवा नामंजूर करणे. He refused to listen to what I was saying. He refused to listen to what I was saying. मी जे बोलत होतो ते त्याने ऐकण्यास नकार दिला. रिगार्ड. रिगार्ड मीन्स मानणे किंवा समजणे. रिगार्ड मीन्स मानणे किंवा समजणे म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या किंवा एखाद्या गोष्टीचा उल्लेख केलेल्या रीतीने विचार करणे किंवा एखाद्या विषयी काही वाटणे, मानणे किंवा समजणे मीन्स रिगार्ड. His colleagues regard him as a joke. His colleagues regard him as a joke. त्याचे सहकारी त्याला विनोदी मानतात. रेजिम. रेजिम means राजवट. रेजिम means राजवट. The regime eliminated most of its opponents. The regime eliminated most of its opponents. राजवटीने त्यांच्या बहुतेक विरोधकांना बाद केले. रिजन. रिजन means प्रदेश म्हणजे देशाचा किंवा जगाचा एक मोठा भाग, भूप्रदेश किंवा प्रदेश मीन्स रिजन. दिस रिजन ऑफ इंडिया इज व्हेरी माउंटनस. दिस रिजन ऑफ इंडिया इज व्हेरी माउंटनस. भारताचा हा प्रदेश खूप डोंगराळ आहे.
रिजनल. रिजनल मीन्स प्रादेशिक म्हणजे विशिष्ट प्रदेशाचा. मीन्स रिजनल प्रादेशिक. The agency has a network of regional offices. The agency has a network of regional offices. एजन्सीकडे प्रादेशिक कार्यालयांचे जाळे आहे. रेजिस्टर. रेजिस्टर मीन्स नाव नोंदवणे किंवा नोंदणी करणे. रेजिस्टर मीन्स नाव नोंदवणे किंवा नोंदणी करणे. You should register with the nearest doctor. You should register with the nearest doctor. तुम्ही जवळच्या डॉक्टरकडे नोंदणी करावी. रेजिस्ट्रार. रेजिस्ट्रार मीन्स निबंधक किंवा रजिस्ट्रार म्हणजे जन्म, मृत्यू, विवाह वगैरेची नोंदणी पुस्तक ठेवणारा माणूस किंवा या सगळ्या गोष्टींची नोंदणी ठेवणारी व्यक्ती मीन्स रेजिस्ट्रार. हिज अंकल इज अ रेजिस्ट्रार. हिज अंकल इज अ रेजिस्ट्रार. त्याचे काका रजिस्ट्रार आहेत. रेजिस्ट्रेशन. रेजिस्ट्रेशन मीन्स नोंदणी. दे चार्ज अ रेजिस्ट्रेशन फी. दे चार्ज अ रेजिस्ट्रेशन फी. ते नोंदणी शुल्क आकारतात. रिग्रेट. रिग्रेट मीन्स वाईट वाटणे, खेद होणे किंवा पश्चाताप होणे. रिग्रेट मीन्स वाईट वाटणे, खेद होणे किंवा पश्चाताप होणे. आय होप यू वोंट रिग्रेट युअर डिसिजन लेटर. आय होप यू वोंट रिग्रेट युअर डिसिजन लेटर. मला आशा आहे की तुम्हाला नंतर तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होणार नाही. रिग्रेट मीन्स वाईट वाटणे, खेद होणे किंवा पश्चाताप होणे. रेग्युलर. रेग्युलर मीन्स नियमित. संडे इज अ रेग्युलर हॉलिडे. संडे इज अ रेग्युलर हॉलिडे. रविवार हा नेहमीचा सुट्टीचा दिवस असतो. रेग्युलेट. रेग्युलेट मीन्स नियंत्रण ठेवणे किंवा नियंत्रित करणे. स्वेटिंग हेल्प्स रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. स्वेटिंग हेल्प्स रेग्युलेट बॉडी टेम्परेचर. घाम येणे शरीराचे तापमान नियंत्रित करण्यास मदत करते. रेग्युलेशन. रेग्युलेशन मीन्स नियमन किंवा नियम. रेग्युलेशन मीन्स नियमन किंवा नियम. यू मस्ट फॉलो गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. यू मस्ट फॉलो गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स. तुम्ही सरकारी नियमांचे पालन केले पाहिजे. रिहर्सल. रिहर्सल मीन्स तालीम म्हणजे नाटक, नृत्य, संगीत वगैरेंचा सराव मीन्स रिहर्सल. रिहर्सल्स फॉर द प्ले आर स्टील ऑनगोईंग. रिहर्सल्स फॉर द प्ले आर स्टील ऑनगोईंग. नाटकाचे रिहर्सल किंवा नाटकाची तालीम अजूनही सुरू आहेत.